राहुरीची पोटनिवडणूक प्राजक्त तनपुरे अपक्ष म्हणून लढवणार अशी माहिती मिळते। राहुरी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय। स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होतीये। त्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक प्राजक्त तनपुरे अपक्ष म्हणून लढवणार अशी माहिती मिळते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर जी शक्यता वर्तवली जात होती की प्राजक्त तनपुरे हे अपक्ष निवडणूक लढणार, ती शक्यता आता खऱ्यात उतरत आहे। कारण की प्राजक्त तनपुरे हे अपक्ष निवडणूक लढवणार आहे। त्यांच्या दृष्टीने आता त्यांनी हालचाली ज्या आहेत ते सुरू केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं बघायचं म्हटलं तर ह्या जागेवरून प्राजक्त तनपुरे आणि जे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय आहे यांच्यात रस्सीखेच सुरू होती। भाजपा कोणाला जागा देणार हे स्पष्ट होत नव्हतं आणि भाजपाला नैसर्गिक न्यायानुसार अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी लागली असते। आणि एकीकडे दुसरीकडे जर बघितलं तर प्राजक्त तनपुरे जे आहे त्यांचंही राजकीय पारड जे आहे या निवडणुकीत जड ठरू शकतं। तालुक्यात त्यांची मोठी ताकद आहे, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आता मावळली आहे। त्यात अपक्ष निवडणूक लढवणार आहे। हो, नक्कीच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।